नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज विषय तामिळनाडूचा. अ, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात तामिळनाडूच्या आरक्षणाचा विषय चर्चेला आला. कारण हे हा एक अपप्रचाराचा एक भाग आहे, प्रपोगंडाचा. आणि त्या प्रपोगंडाच्या प्रकाराला व्हॉट अबाउटिझम म्हणतात. अ, हे सगळं जे आहे हे तर्कशास्त्राशी संबंधित आहे. आणि व्हॉट अबाउटिझमचा फार थोडक्यात सांगायचं तर असं की मी जे केलं ते चूक असेल, पण मी समोरच्याला तसं बोलण्याची मुभा नाही देणार आणि समोरच्यानी तसंच केलेलं आहे हे दाखवून देणार. हा क्लासिक फॉर्म्युला आहे प्रपोगंडाचा, अपप्रचाराचा, की मी तर ते केलं ते ठीक आहे, तू हे केलं त्याचं काय. आणि हा जो अपप्रचाराचा भाग आहे, हा अपप्रचार मानवी स्वभावात असतो. आणि जे राजकारणी लोक असतात, ते राजकारणी लोक तर फार प्रभावीपणे अ, ह्या अस्त्रांचा वापर करत असतात. समोरच्याला डिस्क्रेडिट करायचं किंवा समोरच्याची पोझिशन अशी करायची की त्याला तार्किकदृष्ट्या तुला हे म्हणण्याचा मला अधिकार नाही आहे. म्हणजे तू माझ्या एखाद्या दोषाकडे जर लक्ष दाखवत असशील, तर तुझ्यात सुद्धा तेच दोष आहेत, असा जो एक भाग असतो त्याला व्हॉट अबाउटिझम म्हणतात. आणि त्यातून उद्भवलेला हा तमिळनाडूविषयीचा जो अपप्रचाराचा भाग आहे मराठा आरक्षणाबाबतीत, तो मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर सुरू झाला. विषय असा की तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे आणि 69% आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती नाही दिली. पण महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. दक्षिणेतल्या राज्यांसाठी वेगळा कायदा आणि महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा, याचा सर्वात आधी उद्गार मला जसं आठवतं तसं शरद पवार यांनी केला होता. अर्थात शरद पवार साक्षेपी नेते आहेत, बरेच वर्ष त्यांना अनुभव आहे. आणि त्यांनी जर एखादं विधान केलं तर त्या विधानाला महत्त्व द्यायला लागतं, की त्या विधानामागे त्यांचा काय ते विधान नुसतं विधान म्हणजे माहिती देण्यापुरतं नसतं, त्या विधानामागे काहीतरी एक हेतू दडलेला असतो. आणि तेव्हा जो हेतू होता महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचा आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांचा, स्थगितीला कसंही करून डिस्क्रेडिट करायचं, त्याचाच एक भाग म्हणून असं होतं की या सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशाची संभावना अनपेक्षित व धक्कादायक अशी जी केल्या गेली, तो त्याचाच एक भाग होता. कारण एखादा आदेश सर्वोच्च न्यायालय देणार आहे, त्याच्याविषयी सुनावणी झाली, तर कुठल्याही न्यायालयाच्या निर्णयानुसार जे काय आहे ते शासनाला वागावंच लागणार, कारण शासन त्यातलं पक्षकार आहे. आणि कोर्ट एकतर असा तरी निर्णय देईल, नाही तर तसा तरी निर्णय देईल. म्हणजे स्थगितीचा एक अर्ज आहे किंवा स्थगितीविषयी युक्तिवाद झाले, तर एकतर स्थगिती देईल तरी कोर्ट, नाही तर देणार तरी नाही. म्हणजे 50-50% शक्यता असते. इट इज आयदर हेड्स ऑर टेल्स, काटा किंवा छापा, हो किंवा नाही. तर जेव्हा स्थगिती देणार असं सांगितलं सुप्रीम कोर्टाने, त्याची परिस्थिती काय होती, का स्थगिती मिळाली ते वगैरे, म्हणजे त्याचे ज्या कारण स्थगितीची ती वेगळी गोष्ट, पण निकाल तर एका बाजूने लागणार होता. आणि तसा तो निकाल मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा लागला. त्याच्यानंतर अनपेक्षित व धक्कादायक त्याला जी संभावना केली गेली, त्याचाच एक तसाच एक भाग अपप्रचाराचा होता की मराठा आरक्षणाची तुलना तमिळनाडूच्या आरक्षणाची करायची. मुळात ही फॅलसी, मुळात हा युक्तिवाद बाद आहे. कारण तमिळनाडूमधली परिस्थिती वेगळी, महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी. सगळ्यात महत्त्वाचं असं की महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा घाट घातला गेला, तो 2014 सुरू झाला आहे मराठा आरक्षणाचं. आणि 1992 इंदिरा साहनीमध्ये 50%ची मर्यादा अधोरेखित केली होती सुप्रीम कोर्टाने. तमिळनाडूमध्ये त्याच्या आधीपासून 69% आरक्षण होतं. आणि
तमिळनाडूच्या बाबतीत सुद्धा 69% आरक्षण तमिळनाडूचं इंदिरा सहानीच्या निर्णयानंतर तमिळनाडूमधला आरक्षणाविषयी जेव्हा मद्रास हायकोर्टामध्ये प्रकरण गेलं तेव्हा मद्रास हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला हे आरक्षण 50%च्या आत आणावं लागणार आहे. जे मुंबई हायकोर्टाने सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत 2018च्या निकालात सांगितलं की आज तात्पुरती विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणून आम्ही हे देतोय, पण तुम्ही 50% मर्यादेच्या आत आणायसाठी प्रयत्न करावा. अर्थात त्याच्यानंतर त्या मर्यादेच्या आत तर आलंच नाही. सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण स्थगित केलं आधी आणि नंतर रद्द केलं. विषय हा की तमिळनाडूमध्ये 50% च्या आत आरक्षण आणावं असा जेव्हा मद्रास हायकोर्टाने निकाल दिला त्याच्यानंतर तत्कालीन जे तिथं सरकार होतं त्यामध्ये जयललिता मुख्यमंत्री होत्या आणि त्या जयललितांनी केंद्रामध्ये PV नरसिंहराव जे तत्कालीन पंतप्रधान होते त्यांच्याशी उत्तम समन्वय होता. अर्थात जयललितांचा तेव्हा काँग्रेसचा आणि त्यांच्या पक्षाचं म्हणजे अण्णाद्रमुकचं AIADMKचं खूप चांगलं गठबंधन वगैरे होतं जे काय, आणि त्याच्यामुळं त्यांना केंद्रामध्ये जाऊन घटना दुरुस्ती करून त्या कायद्याला 9व्या परिशिष्टात टाकता आलं. म्हणजे 1994मध्ये 1992च्या इंदिरा सहानीच्या मर्यादेनंतर जो काय घटनाक्रम झाला त्याच्यानंतर 69% आरक्षण देणारा तमिळनाडूचा कायदा आला आणि या तमिळनाडूच्या कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर तो विषय संसदेमध्ये गेला आणि संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून त्या कायद्याचा समावेश 9व्या अनुसूचीमध्ये करण्यात आला. आता 9वी अनुसूची असं आहे की 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कायद्यांविषयी त्यांची वैधता कोर्ट तपासू शकत नाही असा एक तेव्हा प्रघात होता. 9व्या अनुसूचीची निर्मिती कशासाठी झाली, काय झाली ती गोष्ट वेगळी. तांत्रिक बाब अशी 9व्या अनुसूचीबाबतची की तो कायदा संवैधानिकरित्या किंवा इतर पद्धतीने अवैध आहे अशा पद्धतीचा आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकणार नव्हतं. 9व्या अनुसूचीमधले कायदे त्यांची वैधता तपासण्याचा सुप्रीम कोर्टाचा अधिकार हिरावून घेण्यात आला होता एका घटनादुरुस्तीमुळे. आणि हे जे आर्टिकल 31B वॉज इंट्रोड्यूस्ड, अनुच्छेद 31B चा समावेश घटनेमध्ये करण्यात आला आणि अनुच्छेद 31B नुसार या 9व्या अनुसूचीची निर्मिती झाली ज्यामध्ये तमिळनाडूचा कायदा टाकला गेला. 1994मध्ये जेव्हा 9व्या अनुसूचीमध्ये तमिळनाडूचा कायदा टाकला तेव्हा 9व्या अनुसूचीतील कायद्यांच्या वैधतेला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकत नव्हतं, ही परिस्थिती. आणि ती परिस्थिती बदलली 2007मध्ये IR कोहेल्लो नावाच्या जजमेंटमध्ये, ज्याच्यामध्ये 9 सदस्यीय घटनापीठाने फुल कॉन्स्टिट्यूशनल बेंच कंप्राइजिंग ऑफ 9 जजेस 9 न्यायमूर्तींनी एकमुखाने निर्णय दिला की 9व्या अनुसूचीमधल्या कायद्याचं सुद्धा वैधता तपासता येईल जर तो कायदा 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झालेला कायदा जर ज्याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, मूलभूत किंवा पायाभूत जी संरचना आहे घटनेची त्याला बाधा आणत असेल किंवा त्या मूलभूत पायाभूत संरचनेच्या विरुद्ध जाणारा एखादा जर कायदा असेल तर त्याच्या वैधता तपासता येईल असा 2007मध्ये 9 न्यायमूर्तींच्या न्यायपीठाने घटनापीठाने निकाल दिला. आणि त्याच्यानंतर 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेले तमिळनाडूचा कायदा तो सुद्धा ऐरणीवर आला, त्याला आव्हान देण्यात आलं. आणि एक प्रश्न असा विचारला जातो की तमिळनाडूमधला जो कायदा आहे तर तमिळनाडूमध्ये जर 69% चालतं तर ते कायद्याने स्थगिती का दिली नाही त्याचं कारण मी सांगितलं. तिथली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक तफावत अशी की विरोध जर व्हायचा आहे तर संधी संकोच झाल्यामुळे विरोध होत असतो. पण तमिळनाडूमध्ये एक पद्धत अशी आहे ज्याला सुपरन्युमररी मध्ये आपल्याकडे खूप झालं होतं, ते सुपरन्युमररी पद्धत लागू करा, सुपरन्युमररी सीट्स क्रिएट करा. ती तमिळनाडूमध्ये पद्धत आहे
की तमिळनाडूमध्ये आज एकंदरीत जी कुठलीही निवड प्रक्रिया जी होते त्या निवड प्रक्रियेमध्ये किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये 2 याद्या तयार केल्या जातात. एक यादी 31 लोकांची, एक यादी 50 लोकांची. म्हणजे जर 100 जागा आहेत तर 2 याद्या तयार केल्या जातात, एक 31शी आणि एक 50शी. आणि या दोन्हीमध्ये आरक्षित वर्ग अनारक्षित वर्ग असं कुठलंही फरक नसतो. एकत्रित गुणानुक्रमे जे 1 ते 100 मध्ये येतील किंवा जितक्या कितक्या जागा असतील त्याच्यामध्ये 1 ते 100% मी सांगतो. तर 1 ते 100, 1 ते 50 अशी एक यादी होते, 1 ते 31 अशी एक यादी होते आणि ते गुणवत्तेप्रमाणे. तर ह्या 1 ते 31ची जी यादी आहे, या यादीमधल्या लोकांना तशीच्या तसे प्रवेश दिले जातात. 32 ते 50 ह्या 19 जागांवर ज्यांना 50 च्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे तितके लोक त्यांना सुपरन्युमररी पोस्ट क्रिएट करतात. म्हणजे त्या 32 ते 50च्या मध्ये जर 50 अनारक्षित वर्गातले मुलं असतील, उमेदवार असतील, विद्यार्थी असतील, तर 50 नव्या सुपरन्युमररी सीट्स क्रिएट केल्या जातात. आणि मग 1 ते 31 मेरिटनुसार 32 ते 100 जे काय बाकी सगळं गुणानुक्रमे येतील ते आरक्षित वर्गाचा समावेश करून, आणि नंतर ज्या 32 ते 50 मध्ये अनारक्षित वर्गाच्या ज्या जागा होत्या, म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा 1 ते 31 ओपनच्या सीट्स ओपन पद्धतीने मेरिटनुसार 1 ते 31 एक लिस्ट, 1 ते 50 एक लिस्ट. 32 ते 50 मध्ये ज्या ओपनच्या मुलांना, ओपनच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली असती त्या लोकांना जास्तीच्या जागा, अधिसंख्य पदं निर्माण करून त्यांना प्रवेश दिला जातो. ही पद्धत तमिळनाडूमध्ये आजही अवलंबली जाते. आणि त्याच्यामुळे संधी संकोच न झाल्यामुळे तिथं तितका जितका म्हणावा तितका त्याला विरोध नसावा. अर्थात तिथली लोकल परिस्थिती काय आहे, तिथं काय ॲजिटेशन वगैरे होता तो भाग आला इथं. पण गुणवत्तेला संधी मिळते, संधी संकोच होत नाही मेरिटच्या मुलांचा. जसं EWSच्या बाबतीतही जितकं आरक्षणाला त्या विरोध जितका आहे तो तात्विक दृष्टीने विरोध आहे. जे मेरिटवाले जे लोक आहेत त्यांचा तात्विक दृष्टीने असा विरोध की 50%ची मर्यादा भंग करतं EWS आरक्षण बहुतांश लोक. बाकी EWS आरक्षणाला विरोध नाही, कारण EWS आरक्षणामध्ये सुद्धा अधिसंख्य पदांसारखंच अशी एक तरतूद करण्यात आली की EWS आरक्षण जर एखाद्या संस्थेला, एखाद्या राज्याला द्यायचं आहे तर त्यांनी त्या अनुपातामध्ये 25% जास्ती जागा कराव्यात. म्हणजे 100% जर जागा असतील कुठे एखाद्या कॉलेजमध्ये, तर त्यांना जर EWS आरक्षण द्यायचं आहे तर त्यांनी 25 जागा जास्तीच्या क्रिएट कराव्यात, जेणेकरून की मेरिटोरियस मुलांचं संधी संकोच होऊ नये. आणि त्याच्यामुळे EWSला तितकासा विरोध नाही आहे. म्हणून तमिळनाडूमध्ये सुद्धा तितकासा विरोध नाही आहे जितका विरोध कदाचित मराठा आरक्षणाला झाला असेल. तो ह्याच्यामुळं की खुल्या प्रवर्गाच्या जागा काढून आरक्षण देऊ केलं होतं मराठा आरक्षण. त्याच्यामुळं तमिळनाडूमध्ये आरक्षणाला स्थगिती नाही ह्याचं एक कारण असं आहे की जितका तिथं विरोध असायला पाहिजे होता, अदरवाईज तो विरोध नाही आहे, कारण सुपरन्युमरी सीटची सिस्टीम आहे. आता त्याच्यातला एक भाग असा की महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय झालं त्याच्यानंतर, जेव्हा स्थगिती आल्यानंतर तमिळनाडूचा विषय काढून तमिळनाडूला कसं तरी करून गोवायचं ह्याच्यासाठी जे प्रयत्न झाले ते 4 अंगांनी त्याचा विचार करावा लागणार. की तमिळनाडू आणि इतर राज्य ज्यांच्यामध्ये 50%पेक्षा जास्ती आरक्षण आहे त्या राज्यांना मराठा आरक्षण प्रकरणामध्ये पक्षकार म्हणून ॲड करावं, त्यांना प्रतिवादी करावं, अशा अर्थाचा एक अर्ज देण्यात आला. दुसरा एक अर्ज देण्यात आला की त्याच्यामध्ये जितके किती 50%पेक्षा जास्ती आरक्षण असलेले प्रकरणं सुप्रीम कोर्टात आहेत त्या सर्व प्रकरणांना मराठा आरक्षण प्रकरणाबरोबर टॅग करावं, अशा अर्थाचा एक अर्ज दिला.
ह्या दोन्ही अर्जांवर सुप्रीम कोर्टाने विचार केला नाही. हे दोन्हीही अर्ज मंजूर केले नाहीत सुप्रीम कोर्टाने. आधेमध्येच एक आर गायत्री नावाची एक कोणी याचिकाकर्ती होती. तिने तिच्या वडिलांच्या करवी, ती विद्यार्थिनी असावी, तिने तिच्या वडिलांच्या करवी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली. ती याचिका सुनावणीला आली. मराठा आरक्षणाबरोबर ते प्रकरण टॅग व्हावं अशा अर्थी तो अर्ज होता, ती याचिका होती. त्या अर्जावर हुकूम करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे प्रकरण मराठा आरक्षणाबरोबर टॅग करण्याची गरज नाही, कारण मराठा आरक्षणाचा विषय वेगळा आहे. तो विषय घटनापीठ ऐकणारे कॉन्स्टिट्यूशनल बेंच, तुमचा विषय तो नाही आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तुमचं मॅटर बोर्डावर घेऊ. आता तमिळनाडूचं ते 69% आरक्षण, त्याच्याविषयीची याचिका कधी बोर्डावर येईल वगैरे तो भाग वेगळा. पण 8 मार्चला जेव्हा सुनावणी लागली होती तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या समर्थकांनी, म्हणजे राज्य सरकार आणि मराठा आरक्षणाचं समर्थन करणारे इतर हस्तक्षेपकर्ते किंवा याचिकाकर्ते जे कोण होते, त्या लोकांतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की 102व्या घटनादुरुस्तीचा अन्वयार्थ लावताना सर्व राज्यांना ऐकून घेणं आवश्यक असेल. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने नोटीस काढली आणि सर्वच्या सर्व राज्य, जितके राज्य आहेत त्या सर्वांना सूचना देऊन त्यांचासुद्धा पक्ष ऐकून घेतला गेला. त्याच्यामध्ये तमिळनाडूसुद्धा होतं. तमिळनाडूतर्फे त्यांच्या वकिलांनी सबमिशन केले जे काय ते. आता परिस्थिती अशी झाली आणि याच्याविषयी मी व्हिडिओ केला होता की विषयाची व्याप्ती खूप वाढली. 8 मार्चच्या सुनावणीनंतर जे 6 मुद्दे फ्रेम केले सुप्रीम कोर्टाने आणि सर्वच्या सर्व राज्यांना सूचना करून त्या मराठा आरक्षण प्रकरणी तुम्ही सुद्धा युक्तिवाद करू शकता 102व्या घटनादुरुस्तीबाबत, किंवा जे जे मुद्दे आम्ही हे फॉर्म्युलेट करतोय त्या मुद्द्यांवर आम्ही सगळ्यांचं ऐकून घेऊ. तर ते 6 प्रश्न जे काय केले होते त्याच्याविषयी विस्ताराने मी व्हिडिओ केलेले. तर तमिळनाडूचा विषय असा की तमिळनाडूचं आरक्षण, कदाचित तमिळनाडूचं आरक्षण उद्या सुप्रीम कोर्ट रद्द करेल, कारण 50%चा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीमध्ये जो केला होता, तो जयश्री पाटीलच्या प्रकरणी मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी जेव्हा झाली, त्याचा निकाल जेव्हा झाला, तेव्हा ती जी मर्यादा आहे ती अधोरेखित करण्यात आली पुन्हा एकदा. आणि इंदिरा साहनीचा न्यायनिर्णय 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढं पाठवावा हा जो अर्ज होता तो अर्ज नामंजूर केला, किंवा ती जी मागणी होती ती मागणी कबूल केली नाही सुप्रीम कोर्टाने आणि मर्यादा 50%ची कायम ठेवली. आता त्या तत्वानुसार जी काय तमिळनाडूमध्ये विशेष परिस्थिती असेल ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यासुद्धा प्रकरणी जिथं जिथं 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे तिथं तिथं ते प्रकरण जेव्हा केव्हा सुनावणी होईल तेव्हा 50%च्या वरचं आरक्षण रद्द होईल. हीच बाब सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणाविषयीच्या निर्णयानंतर स्पष्ट झाली. 50%ची मर्यादा वाढवावी याच्यासाठी घटनादुरुस्ती करावी. जे 127वी घटनादुरुस्ती विधेयक जे सादर झालं आणि त्यानुसार 105वी घटनादुरुस्ती जी प्रस्तावित आहे, जी पुढं राष्ट्रपतींनी अर्थात त्याला मंजुरी दिली. या 105व्या घटनादुरुस्तीच्या वेळीच 50%ची मर्यादा वाढवावी किंवा ती हटवावी अशा अर्थी घटनादुरुस्ती करावी अशी मागणी अनेकांनी केली. अर्थात त्याच्यामध्ये काँग्रेस होतं, कारण काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करू इच्छितोय. जरी त्या राजकीय त्याला तितकं आजकाल महत्त्व उरलेलं नाही काँग्रेस पक्षाला, पण राजकारण विषय वेगळा. महत्त्वाचं हे की जिथं जिथं भाजपेतर सरकारांची भाजपेतर पक्षांचं सरकार आहे त्या त्या ठिकाणी 50% मर्यादेच्या 50% मर्यादा हटवावी अशा अर्थी त्या त्या राज्यांनी प्रतिपादन केलं. पण संसदेमध्ये संबंधित खात्याचे मंत्री, सामाजिक न्यायमंत्री जे आहेत डॉक्टर वीरेंद्र कुमार, त्यांनी असं सांगितलं की केंद्राची 50%ची मर्यादा हटवायचा कुठलाही विचार नाही आहे. म्हणजे जेव्हा केव्हा 50% मर्यादेचा विषय सुप्रीम कोर्टासमोर येईल कुठल्याही राज्याचा, तमिळनाडूचा सुद्धा, तेव्हा तो जो जास्ती आरक्षण देणारा कायदा आहे तो रद्द होईल. EWS आरक्षणाची गोष्ट वेगळी. EWS आरक्षण हे तसं बघायला गेलं तर आरक्षण नाही, ते फक्त तो एक वर्ग आहे
इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ द ओपन क्लास. महाराष्ट्रात सुद्धा त्याचा जिथं जिथं उल्लेख होतो सरकारी कागदपत्रांमध्ये, म्हणजे शासन निर्णय किंवा सरकारी पत्रव्यवहार, त्याच्यामध्ये EWSचा उल्लेख खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असं म्हणतात. म्हणजे द इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ द ओपन कॅटेगरी अशी त्यांची संभावना करण्यात येते. त्याच्यामुळं 50% खुल्या वर्गासाठी जी जागा ज्या सोडलेल्या आहेत, संधी ज्या सोडलेल्या आहेत, त्यांच्यापैकीच तो एक सबसेट आहे. आणि त्याच्यामुळं संधी संकोच खुल्या प्रवर्गाचा होत नाही. खुल्या प्रवर्गातल्याच एका वर्गाला त्या 10% जागा मिळतात. त्याच्यामुळे EWS आरक्षणाला 50%ची बाधा येणार नाही असं सक्कतदर्शनी दिसतं. बहरहाल तामिळनाडूचा जो विषय आहे त्याच्या बाबतीत एक अजून असं मागणी झाली होती की 9व्या अनुसूचीमध्ये मराठा आरक्षण कायदा घालावा. आणि ही मागणी झाली जानेवारीमध्ये कधीतरी. पण मराठा आरक्षणाचा कायदा तोपर्यंत हायकोर्टामध्ये गेला होता. हायकोर्टाने तो कायदा वैध ठरवला होता. तरीसुद्धा त्या वैधतेला आव्हान देण्यात आलं होतं आणि कोर्टाने त्याबाबत निर्णय दिला होता. हायकोर्टाने तमिळनाडू आणि महाराष्ट्राचं मराठा आरक्षण यांच्यामध्ये मुख्य फरक एक आहे की मराठा आरक्षणाचं जे सुनावणी झाली सुप्रीम कोर्टामध्ये, ते मुंबई हायकोर्टाच्या निकालाच्या विरुद्धचं अपील असा आशय होता त्या सुनावणीचा. त्याच्याविषयी मी केलेलं आहे व्हिडिओ एक, की स्वरूप काय मराठा आरक्षणाच्या सुनावणीचं. तर ते स्वरूप वेगळं होतं. सुप्रीम कोर्टात जे तमिळनाडूचं आरक्षण आहे त्याची वैधता तपासणारं फक्त एक याचिका तिथं सादर आहे. मराठा आरक्षणात अनेक विषय होते, तर तसं काही तमिळनाडूच्या बाबतीत नाही. म्हणून तमिळनाडूचा आरक्षणाचा कायदा वेगळा. आणि एक असं आहे की तमिळनाडूचं आरक्षण वेगळं का हे तर सांगितलं. तमिळनाडूमध्ये 69% का स्थगिती देण्यात आली नाही ते सांगितलं. तिथली सामाजिक परिस्थिती जी काय आहे त्याच्यामध्ये जे सब डिव्हिजन झालेले आहेत 69% आरक्षणाचे, ते असं आहे की ते 30% त्याच्यामधल्या आपण ज्यांना OBC म्हणतो त्यांच्यासाठी आहे. 20% मोस्ट बॅकवर्ड क्लासेस अँड डिनोटिफाईड ट्राईब्स म्हणजे अतिमागास वर्ग आणि विमुक्त जमाती VJ, नोटिफाईड ट्राईब, डिनोटिफाईड ट्राईब्स ज्यांना विमुक्त जाती म्हणून किंवा जमाती ज्या काय, हे 20%, इतर मागासवर्गीय 30% आणि 18% शेड्यूल कास्ट, 1% शेड्यूल ट्राईब. तर हे तिथलं कंपोजिशन आहे जे 1989मध्येच 69% गेलं होतं तमिळनाडूमधलं आरक्षण. म्हणून तमिळनाडूचं आरक्षण वेगळं. तमिळनाडूच्या आरक्षणाला स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली नाही. त्याचे जे काय कारणं आहेत ते आहेत. सगळ्यात मुख्य कारण की तमिळनाडूच्या आरक्षणाला स्थगिती देण्यासारखी परिस्थिती 1994मध्ये नव्हती. कारण त्या कायद्याच्या वैधतेलाच आव्हान देता येत नव्हतं तत्कालीन संविधानिक परिस्थितीनुसार. ते कारण घडलं 2007मध्ये आणि त्याच्यानंतर ते प्रकरण कोर्टामध्ये आहे. तोपर्यंत जी काय ॲडजस्टमेंट व्हायची ओपन कॅटेगरीची, जशी कशी ॲडजस्टमेंट करायची त्याच्याविषयी ठरलं होतं. सुपरन्युमरी सिस्टीम तमिळनाडूमध्ये आहे. मराठा आरक्षणाचा विषय जरी आज संपला असला, तात्पुरतं मराठा आरक्षण ही संकल्पनाच आता आमूलाग्र त्याच्यावर विचार करावा लागणार. मी हे सांगितलं आहे की मराठा आरक्षण 50%च्या वर तर देताच येणार नाही. वेगळा प्रवर्गही करून देता येणार नाही. मराठा आरक्षण जर द्यायचं ठरलं किंवा मराठा आरक्षण जर सरकारला वाटलं असं की मराठा आरक्षण द्यावंच, तर ते मराठा जातीचा समावेश कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा, लेवा पाटील वगैरे या लोकांबरोबर OBCमध्ये करावा आणि त्यांना OBCच्या 19%मध्येच स्थान मिळावं असं काही होईल. अर्थात श्री हरिभाऊ राठोड जे आहेत एक माजी खासदार, त्यांनी अनेक विषयांवर आरक्षणाच्या अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले त्यांच्या वेबसाईटवर आहेत. त्यांना एक्सपर्ट म्हणून बोलायला जातं चर्चांमध्ये. त्यांनी एक फॉर्म्युला सांगितला आहे की सब क्लासिफिकेशन और सब कॅटेगरायझेशन ऑफ द करंट सिस्टीम ऑफ OBCs, आणि त्याच्यामध्ये त्यांची काही स्कीम आहे ती सुद्धा आपण 50% मर्यादाचा भंग करून नाही. म्हणजे आज जी आरक्षण व्यवस्था आहे
त्या आरक्षण व्यवस्थेमध्ये जे OBC वर्ग आहेत त्या OBC वर्गांमध्येच कुठेतरी मराठा जातीचा समावेश झाला तर आणि तरच मराठा आरक्षण मिळू शकतं. आणि तमिळनाडूचा आणि मराठा आरक्षणाचा काहीही संबंध नाही हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. परखड मत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी आपणाला विनंती. या व्हिडिओची लेंथ किती झाली मला नाही माहिती. नवीन पद्धतीने हा व्हिडिओ शूट केला आहे. आपल्याला जर आवडला असेल तर लाईक्स रजिस्टर करा ही विनंती. धन्यवाद.